सत्तेसाठी नव्हे तर सत्तेसाठी लढणारा नेता म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरात मोठे बॅनर लागण्यात आलेले आहे। आपण सध्या नितीन कंपनी या जंक्शनवरती आहोत। याच ठिकाणी पाहायला गेलं तर सत्तेसाठी नव्हे तर सत्तेसाठी लढणारा नेता म्हणून शरदचंद्र पवार गटाकडून त्यांच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकारी यांनी जितेंद्र आव्हाड यांना शुभेच्छा दिल्या आहेत। वाढदिवसानिमित्त त्यांचे बॅनर हे ठाणे शहर असेल, कळवा असेल, मुंब्रा असेल, मुंबईत देखील मोठ्या प्रमाणात बॅनर झळकताना पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे संविधानवादी नेतृत्व म्हणून जितेंद्र आव्हाड यांचा वाढदिवसानिमित्त या ठिकाणी कार्यकर्त्यांनी देखील शुभेच्छा देण्यात आल्या। त्यामुळे हे बॅनर जे आहे ते सर्वांचं लक्ष वेधत आहे। जितेंद्र आव्हाड हे आतापर्यंत त्यांच्या वक्तव्यावरती ठाम असल्याकारणासह प्रत्येक वेळी त्यांनी जे वक्तव्य केलं त्यावरती ते नेहमीच ठाम राहिलेले। ऐतिहासिक असेल या संविधानिक असेल, त्यामुळे नक्कीच जितेंद्र आव्हाड अनेक वेळा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत राहिले होते। मागे देखील त्यांच्या गाडीवरती देखील हल्ला करण्यात आला होता। मात्र या संदर्भात आता जितेंद्र आव्हाड यांनी विशालगड प्रकरण असेल या संदर्भात संभाजी राजे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे स्वराज्य संघटनेने त्यांच्या गाडीवरती हल्ला केला होता। त्यानिमित्त पाहायला गेलं तर मोठं वातावरण जे आहे ते महाराष्ट्रात हे चिघळलं होतं। नक्की जितेंद्र आव्हाड यांच्या संरक्षणामध्ये वाढ जरी झाली असली मात्र या ठिकाणी जितेंद्र आव्हाड आतापर्यंत त्यांच्या प्रत्येक भूमिकेवरती ठाम राहिलेले आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळात पाहायला गेलं तर संविधानवादी नेतृत्व म्हणून जितेंद्र आव्हाड यांची आता ओळख झालेली आहे। तसेच सत्तेसाठी नव्हे तर सत्तेसाठी लढणारा नेता म्हणून या ठिकाणी आता बॅनर सर्वांचं लक्ष वेधत आहे। जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक ठिकाणी जे ते कार्यक्रम देखील ठेवण्यात आलेले आहेत। त्यामुळे मोहन दुबेसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।